गाणी बी आता येऊन दे की तिच्या चालत नाही. या ठिकाणी श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा, सुरेश कारभारे ही पालखी करकम नेमतवाडी रस्त्याला व्यवहारे शेतमालक या ठिकाणी रोड टच आहे. आपण आज 17 जानेवारी 2026 शनिवार सकाळच्या आरतीला या ठिकाणी आलो असता आपल्याला एक क्षण पाहायला मिळाला आहे. पालखीमध्ये झिंझरूट काढण्याची सेवा एक नंबर चालू आहे. सत्यवादेवी मेतके बघ्यात सर्व भक्त कशी सेवा करतायत झिंझरूटाची पहा क्षण व्हिडिओ. बोला जय बाळूमामा, जय जय बाळू. बंडल लावून घ्या, चला पुढे लवकर सगळेजण सेवा करा. ते चायनाला आलाय बघा, तुमचं काय टीव्ही मध्ये जाणार आहे. तुम्ही भाग्यवान लोक आहे. दौली गावावरनं आलो तो बिचारी एवढं लांब ना. हा शांतलाल कोळेकर चॅनल, युट्यूब चॅनल सगळ्यांचं 2 तासात कोण झिंझरूट काढा लागले, कुणी नाही. कोण मोकळं बसलोय, हा कोण कुणीकडे बसलोय, सगळं तुम्हाला 2 तासात बघायला मिळणार आहे. फक्त तुमच्या मोबाईलचा स्पीकर ऑन करा. शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल माहिती सगळं बघायला मिळेल तुम्हाला. श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा, सुरेश कारभारे हे पालखी करकम नेमतवाडी रस्त्यालगत व्यवहारे शेतमालक यांच्यात रोड टच आहे. बघतानो आलोय आपण आज 17 जानेवारी 2026 शनिवार सकाळच्या आरतीसाठी या ठिकाणी आलेलो आहे. आपण या ठिकाणी असा आपल्याला क्षण पाहायला मिळतोय की मेंढी माऊलीला जे काही झिंझरूट झालेलं आहे ते सर्व लहान थोर सर्व भक्त अगदी गर्दी झालेली या वाघरीमध्ये झिंझरूट काढण्यासाठी. सर्व तायमाय अक्का सर्व लहान थोर भक्त या ठिकाणी मेंढी माऊलीची सेवा चालू आहे. आपण पाहतो या ठिकाणी क्षण झिंझरूट काढण्याची सेवा आहे. कोण मेंढी धरते, कोण झिंझरूट काढते, असे बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांची सेवा या ठिकाणी करकम परिसरात चालू आहे. बघताना आपण हा क्षण पाहतोय. बोला जय बाळूमामा. बाळूमामांनी सांगितलंय ज्या ठिकाणी माझ्या मेंढ्या त्या ठिकाणी मी आहे. माझ्या मेंढीची जो कोणी सेवा करल त्याच्या घरादाराची मी राखण करन असं मामांनी सांगितलं. काय दगडे महाराज नाव सांगाय पूर्ण. हनुमंत खंडू दगडे. काय सेवा चालू आहे बादलीत, काय घेतलंय? झिंझरूट आहे ते बघा. हे मेंढी माऊलीची झिंझरूट काढायची सेवा आहे आणि हे खंडू दगडे महाराजांचा मुलगा आहे. या ठिकाणी सेवा चालू आहे बघा. खास सेवा या ठिकाणी आपण पाहतो. तुम्हाला सगळेजण जावा, एक बी मेंढी मोकळं ठेवायचं ना. सगळ्यांचा झिंझरूट काढा. आज इकडं काढा, उद्या पलीकडं आहे सेवा. अर्धा तास जय बाळूमामा. काय गाव, कुठलं गाव आपलं? बाळूंगवर नाव नाव कुठं जायचंय? किती वाजता आलो? का काल आलो? होय, मेंढी माऊली सेवा करण्यासाठी बघा. हे माळूंगवरनं यादव सदभक्त या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला पाहतोय क्षण मेंढी माऊलीची झिंझरूट काढण्याची सेवा, मेंढी माऊलीची सेवा चालू आहे या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीनं. धन्यवाद यादव, आपण मेंढी माऊलीची सेवा करत आहात. नक्की मामा तुमचा प्रश्न सोडवतील. धन्यवाद. जय बाळूमामा. हो आचार्य मामा, तुम्हाला किती लोक लागतात तेवढं ठेवायचं. बाकीच्या लोक जावा की झिंझरूट काढायला. तुम्ही त्याची काय आहे एवढं आरडून सांगायला लागलो. आपल्याला किती लोक लागतात तेवढं ठेवून घ्या. मोकळ्या लोक थांबू नकोसा, काय गप्पा हाणू नकोसा.
तिकडं मेंढी माऊलीचं सेवा करा, तेवढंच पुण्य लागून दे. तुमच्या मनात मागून घ्या सगळेजण, चला सगळेजण. मेंढी माऊली म्हणजे साक्षात बाळूमामांची ही लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मीवरती केसामध्ये जे गुतडा झालेला आहे, तिला त्रास होत आहे, तो त्रास मोकळा करण्याचं काम तुम्ही करताय. नक्की मामा तुमचं सुद्धा व्यवस्थित नियोजन ठेवण्याचं काम करणार. मला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. बघा मामांच्या तळावरती सेवा केलेली कधी वाया जात नाही भक्तांनो. आणि बाळूमामा देव कसा आहे हे कुणाला सांगायची गरज नाही. लहान थोरापासून मोठ्यापर्यंत बाळूमामा कसा आहे हे सांगायची गरज नाही. सेवा करा, मेवा नक्की मिळणार. जय बाळूमामा. तुमच्याच फोन मध्ये येणार आहे. 2 तासात ही मेंढी माऊलीचा जुजूट काय काढा लागलाय तुम्ही, हे 2 तासात बघायला मिळणार तुम्हाला. चला तिकडे चप्पल लांब सोडून या, चप्पल लांब सोडा. काय करायचं महिलांनो, एक जणीने मेंढी पकडायची, एका मेंढीला 2 ते 3 चिकार झाली. लय जणांनी एका जागेला बसायचं नाही. तुम्ही जर ठरवलं हे काम करायचं, अर्ध्या तासाच्या आत पूर्ण कळप क्लिअर होईल. बघा, खरंच सेवा करा. एक मेंढी एका महिलेनं केली तर किती माणसं आहे ती बघा या ठिकाणी. सेवा करा. हा, 2 माणसात 1 मेंढी धरायची, 2 माणसात 2 महिलांनी 3 महिलांनी 1 मेंढीत पकडायची. सेवा करा. ते काढलेले सुंदर तिकडे चुलीत आणून टाका. चुलीमध्ये तिथं कुठं बी ठेवू नका. चुलीमध्ये डायरेक्ट चुलीमध्ये आणून काय टाका. ते सेवा चालू आहे, मी पाहतोय. सांगायची मला गरज नाही. विनामूल्य फ्री सेवा आहे मामांच्या तळावरती. मामांच्या तळावरती खरी सेवा कोण करतंय, कोण काय करतंय हे सगळं सांगायची गरज नाही देवाला सुद्धा. एक नंबर छान सेवा या ठिकाणी आपण पाहतोय. छान. आज आपण या ठिकाणी पाहतोय बघा, जळोली गावचा सद्भक्त आहे एकनाथ मच्छिंद्र मदने नाव त्याचं आहे आणि त्याला लाडानं आम्ही बापू म्हणतो. बरेच दिवस झालं बाळूमामाची सेवा करतोय. या कळपामध्ये मी पाहतोय 2, 4, 5 जण मिळून मेंढीची बुंजरूट काढतायत. पण आज हा भक्त मेंढी कशी बसली रोहत करत आणि एकटाच बुंजरूट काढतोय या ठिकाणी. आणि मेंढी सुद्धा त्याच्यासाठी कशी रोहत करत बसली बघा. खरी सेवा आहे, खरी सेवा. बोला जय बाळूमामा. हालत सुद्धा नाही मेंढी बघा, एकटाच बुंजरूट काढतोय एका मेंढीची. बोला जय बाळूमामा.
काय बर क्या काय नाव आहे आपलं? हा इथलंच का? बर बर छान सेवा आहे लागा, मस्त सेवा आहे. ही एक नंबर सेवा आहे बघा. मेंढी हलती तर का एकटीच महिला आहे आणि मेंढी माऊलीची कशी सेवा चालू आहे बघा. अशी सेवा केली ना मामा नक्की काम करतात. मामाने सांगितलंय माझ्या मेंढी माऊलीपाशी मी आहे आणि या ठिकाणी अशी सेवा आपण जर केली तर नक्की मामा आपलं काम केलंय बिगर राहणार नाहीत. बोला जय बाळू मामा. या ठिकाणी मेंढकं सुद्धा पाहतोय आपण. काल वाढदिवस झालेला काय सिद्धाप्पा अर्जुन दगडे चालू आहे सेवा या ठिकाणी मेंढक्याची. एक नंबर सेवा आहे या ठिकाणी. बोला जय बाळू मामा. जय जय बाळू मामा. जय बाळू. बोला बोला बाळू मामांच्या नावाने. बोला बोला बाळू मामांच्या सत्यवा देवीच्या नावाने, शेळ्या मेंढ्यांच्या नावाने. जय बाळू मामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन, सर्व सेवा रोज पाहण्यासाठी बाळूमामांच्या तळावरची विसरू नका. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा.